अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, धनश्रीज पॅशन हे यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। त्या अगोदर आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। स्वामींच्या दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनातील जे काही संकट दुःख आहे तर ते सर्व निघून जावो आणि स्वामी तुमच्या जीवनात सदैव आनंदी आनंद आणि सुख समृद्धी भरो हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि होळीचे जसे अगदी सुंदर सुंदर रंग आहेत त्याप्रमाणे तुमच्या जीवनात देखील अतिशय सुंदर रंग स्वामी भरोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, होळीच्या दिवशी जर तुम्ही दुसरे कोणतेही उपाय करू शकत नसले तरी देखील हरकत नाही, पण त्यातले हे जे दोन उपाय आहेत हे अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत की ते तुम्ही नक्कीच करू शकतात। त्यासाठी खूप जास्त पैसा खर्च करायची गरज नाही, खूप वेळ काढायची गरज नाही। तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कृपया आवडला तर इतरांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा। तर पहा, होळी म्हटलं की हिंदू धर्मातील हा आपल्या प्रमुख सणांपैकी होळी हा एक अतिशय महत्त्वाचा सण असतो आणि यानंतरच आपल्याला जे काही धुलीवंदन वगैरे सण सुरू होत असतात, त्यानंतर पाडवा येत असतो। म्हणजे अतिशय प्रत्येकजण ह्या सणाची वाट पाहत असतं, कारण होळीचा सण हा रंगांचा सण म्हटला जातो आणि विविध रंगांमध्ये जे काही नवचैतन्य असतं त्याप्रमाणेच सर्वांच्या जीवनात देखील नवचैतन्य निर्माण होत असतं आणि म्हणूनच हा अतिशय आवडीचा असा सण आहे। त्याचबरोबर याला खूप जास्त आध्यात्मिक देखील महत्त्व आहे, जसं की भक्त प्रल्हादाची गोष्ट तुम्हाला माहीत असेलच आणि म्हणूनच या दिवशी विष्णूंची सेवा केली जाते। त्याचबरोबर जे काही व्रतवैकल्य असेल किंवा कुठल्या मंत्र तुम्हाला सिद्ध करायचं असेल किंवा स्तोत्र करायचं असेल सिद्ध, तेही तुम्ही होळीच्या रात्री करू शकतात, कारण होळी आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेलाच होळी येत असते, त्याचबरोबर गुरुवार देखील आहे। म्हणून तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला ज्या तुमचे इष्टदैवत असेल त्यांची सेवा करून पुण्यप्राप्तीसाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। आणि म्हणूनच या दिवशी पहा, होळीच्या दिवशी संध्याकाळी आपण जी काही पूजा आपण करत असतो, होळीची पंचोपचारी पूजा करायची आहे, त्यानंतर होळीमध्ये आपण नारळ अर्पण करायचा आहे आणि जो काही नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल मनोभावे तो होलिका मातेला अर्पण करायचा। त्याचबरोबर फुलं असतील फुलंही अर्पण करायचे आणि त्यानंतर होळीला नमस्कार करायचा। होळी मातेला नमस्कार करून तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या सांगाव्यात आणि होलिका ज्या ठिकाणी म्हणजे होळी प्रज्वलित केलेली असेल त्या ठिकाणी 3, 5, 7 किंवा 11 या पद्धतीने प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही जप करू शकतात किंवा विष्णूंचा जो मंत्र तुम्हाला आवडत असेल त्या मंत्राचाही तुम्ही जप करू शकतात। नामस्मरण करत होळीला प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि होळी मातेला नमस्कार करून सांगायचं आहे की ज्या काही आमच्या जीवनात संकट आहेत दुःख आहेत ते सर्व निघून जावो आणि सदैव आनंदी आनंद प्रत्येकाच्या जीवनात राहावो। असं स्वतःसाठी तर आपण नेहमीच प्रार्थना करत असतो, पण कधी इतरांसाठीही करून पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा आनंद आणि समाधान नक्कीच मिळेल। तर अशा पद्धतीने त्या दिवशी आपण पंचोपचारी पूजा करायची आहे। आणि त्यानंतरचा उपाय कुठला करायचा आहे तर पहा, होळी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हाही तुम्ही घराला झाडू मारत असतील तर तेव्हा घरातील जो काही कचरा असतो तर तो कचरा नव्हे तर फक्त घरातील चिमूटभर धूळ घ्यायची आहे आणि ती जी काही धूळ वगैरे असेल बारीक जो कचरा असतो तर तो एका कागदात घ्यायचा आहे। चिमूटभर म्हणजे एक अंदाजाने तो घ्यायचा आहे आणि त्या कागदात तो कचरा टाकायचा आहे आणि त्याची पुडी बांधायची आहे। तर ते पॅक करून म्हणजे डबीत वगैरे आपल्याला ती ठेवायची नाही, फक्त कागदामध्ये तो कचरा ठेवायचा, ती फोल्ड करून घ्यायची, व्यवस्थित त्याची पुडी बांधायची आहे आणि त्यानंतर ते जे राहील तर ते तुम्ही जेव्हा होलिका मातेची पूजा करायला जातील तर तेव्हा पूजा झाल्यानंतर प्रदक्षिणा ज्या वेळेला तुम्ही प्रदक्षिणा करतील तर प्रदक्षिणा झाल्यानंतरही तुम्ही करू शकतात, तेव्हा ती पूर्ण पुडी हातात घ्यायची आणि होलिका मातेला नमस्कार करून सांगायचं आहे की आमच्या घरात जे काही संकट आलेली वर्षभरात तुम्हाला जे काही त्रास झाले असतील, मानसिक त्रास असेल, आर्थिक त्रास असेल किंवा जे काही संकट आले असतील, कारण अनेक प्रकारचं वर्षभरात खूप जणांच्या जीवनात भरपूर काही ना काही घडत असतं, जे काही घडलं असेल वाईट घडलं असेल तर ते होलिका मातेला प्रार्थना करून सांगायचं आहे की माते
की जे काही संकट आलेली होती ती तुमच्या कृपेने निवारण तर झाली, पण आता यापुढे आमच्या घरात संकट, दुःख, वास्तुदोष असेल किंवा जे काही भांडणं, कटकटी होतात ते सर्व त्याचं निरसन होऊ दे आणि होलिका माता तुमची आमच्यावर अखंड कृपा राहू द्या असं म्हणून त्या पवित्र अग्नीमध्ये ती पूर्ण पुडीच्या पुडी अर्पण करायची आहे। ज्या पवित्र अग्नीमध्ये आपण ते अर्पण केलेलं आहे तर तुमचे जे पवित्र आणि चांगले शुभ आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ द्या असा नमस्कार करायचा आणि त्यानंतर मग आपण घरी यायचं आहे। आणि हा झाला पहिला उपाय, अगदी साधा उपाय आहे। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा उपाय की होळीची जी राख असते तर ती तुम्ही त्या दिवशी आणू शकत असतील तर नक्कीच आणा, पण त्या दिवशी शक्य होत नाही कारण ते गरम असतं, म्हणून तुम्ही दुसऱ्या दिवशीही तिथे जाऊन होळीची जी राख असते ती सकाळी थोडी घेऊन यायची आहे आणि ती राख एखाद्या कापडात किंवा एखाद्या कागदात वगैरे बांधून तुम्ही तुमच्या स्वतःजवळही ठेवलं तरी चालू शकतं किंवा तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये ठेवलं चांगल्या पवित्र ठिकाणी, ज्या ठिकाणी तुमचे हात वगैरे इतर वेळेला लागणार नाही अशा पद्धतीने ठेवलं तरी चालू शकतं, किंवा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर त्याची जी पुरचुंडी असेल लहानशी, जी काही तुम्ही एका कागदात बांधलेलं असेल किंवा एखादं असं काहीतरी प्लास्टिकचं वगैरे असं लहानसं कागद घ्यायचा किंवा छोटीशी बॅग पिशवी असते त्याच्यातही तुम्ही ते पॅक करून मग घराच्या मुख्य दरवाजाच्या आतून किंवा बाहेरून तुम्ही जसं जमेल त्या पद्धतीने ते मुख्य दरवाजाच्या वरती तुम्ही ते टांगून ठेवू शकतात किंवा त्या ठिकाणी ते हँग करू शकतात जसं जमेल त्या पद्धतीने। तर त्यामुळे घरात येणारी जे काही नकारात्मकता असेल किंवा जे काही कोणी तुमच्यावर समजा काही वाईट शक्तींचा तुम्हाला त्रास होत असेल तोही होणार नाही आणि कोणतीही शक्ती असेल तर ती सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल तर ती आपल्या मुख्य दरवाजातूनच आपल्या घरात प्रवेश करत असते, म्हणून त्याच ठिकाणी त्यांना आडकाठी घातली जाते जर वाईट शक्ती असतील तर म्हणून आपल्या घराचं रक्षण होत असतं, घरातील व्यक्तींचं रक्षण होत असतं। अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता। अतिशय साधे आणि सोपे हे 2 उपाय करायला विसरू नका। हे अगदी साधे सोपे उपाय आहेत, या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काहीही नाही केलं तरीही चालू शकतं, कारण ज्या वेळेला आपण पहिला उपाय करतो तेव्हा आपल्या घरातील जे काही संकट, दुःख असेल, दारिद्र्य असेल ते सर्व काही आपण त्याची पुरचुंडी बनवून ते आपण होलिका मातेच्या पवित्र अग्नीमध्ये अर्पण करत असतो। आणि त्यानंतरचा जेव्हा दुसरा उपाय आपण करतो तर त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी राहते, लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी आपल्याला हवी असते। म्हणूनच हे अतिशय साधे आणि सोपे 2 उपाय आहेत। हे जर तुम्ही केले तर दुसरे कोणतेही उपाय करायला वेळ नसेल तरी देखील हरकत नाही। हे खूप सोपे पण अतिशय प्रभावी उपाय आहेत। कृपया प्रत्येकाने करा, प्रत्येकाला सहज जमण्यासारखे आहेत। तर अशी ही माहिती होती, आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।